अंजनसिंगी येथील बस स्थानक गेल्या 4 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडल्यानंतर अजूनपर्यंत त्यांचे बांधकाम झाले नाही आणि अंजनसिंगी हे गाव आजूबाजूच्या 7-8 गावांची मुख्य बाजारपेठ असून महाविद्यालय, विद्यालय, इंग्लिश कॉन्व्हेंट ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठ, बँका असल्याने आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक रोज अंजनसिंगीला येतात. परंतु तिथे बस स्थानक नसल्याने विद्यार्थी, महिला, नागरिकांना हॉटेल, पानठेल्याच्या आडोशाला सहारा घेऊन थांबावे लागते. याकरता ग्रामपंचायत अंजनसिंगी यांनी ग्रामसभेचा ठराव घेतला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जागेवर केलेलं अतिक्रमण वाढत नसल्याने अजूनपर्यंत बस स्थानक बांधल्या गेलेले नाही. बस स्थानक ग्रामपंचायतने ठरवून दिलेल्या जागेवर बांधकाम करावे याकरता नागरिकांनी बरेच आंदोलन केले, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग बस स्थानक न बांधता वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून ग्रामपंचायत अंजनसिंगीचे उपसरपंच अवधूत दिबे व त्यांच्या परिवाराला पोलीस कार्यवाहीला सामोरे जावे लागले. 85 वर्षाचे म्हातारे वडिलांना व शिक्षणाच्या 2 मुलांना जेलवारी करावी लागते. याला जबाबदार फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. प्रशासन नागरिक व ग्रामपंचायतच्या मागणीला केराची टोपी दाखवत असल्याने असे प्रसंग उद्भवतात. याच करता 2 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता अंजनसिंगी येथील नागरिक, सर्व पक्षाचे नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कौन्सिल सदस्य सुनील घटाडे, क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कपिल पडधान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे, भाकप तालुका सचिव अशोकराव काळे, माजी सरपंच कैलासराव ठाकरे, अंजनसिंगी सरपंच कैलास गायकवाड, शेकडो नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी भटकर यांना निवेदन देऊन तात्काळ बस स्थानक बांधण्याबाबत विनंती केलेली आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सर्व शासकीय विभागांना या संदर्भात बैठक लावून तातडीने बस स्थानक बांधण्याबाबत उपाययोजना करावी, अन्यथा आम्ही यानंतर तालुक्यातील आजूबाजूच्या गावासह नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात आंदोलन उभारून लढा देईल, याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांना अवगत करण्यात आले. गेल्या 4 वर्षापासून अंजनसिंगी बस स्थानकाचा प्रश्न या 82 सार्वजनिक बांधकाम विभागामुळे रेंगाळत पडलेला आहे. वारंवार गावकऱ्यांनी आंदोलन करूनही ग्रामपंचायतने त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून ग्रामसभा ठराव करूनही या अधिकाऱ्यांनी लक्ष घातले नाही. राजकारणी लोकांच्या दबावामुळे आता जे तत्कालीन या ठिकाणी अधिकारी होते वानखडे साहेब यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या 4 वर्षापासून अंजनसिंगी बस स्थानकाचा प्रश्न वेगळाच पडलेला आहे. अंजनसिंगी ते रिद्धपूर ते बाबुळगाव हा हायवे रोड झालेला आहे. दोन्ही बाजूनं बस स्टँड मंजूर झालेला आहे. सरकारची निधी उपलब्ध आहे. ठेकेदार काम करण्यास तयार आहे. परंतु या सरकारच्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अंजनसिंगी बस स्थानक झाले नाही. हे बस स्थानक होण्याकरिता येत्या 4 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी अंजनसिंगी मध्ये गाव बंद आंदोलन, रस्ता बंद आंदोलन होणार आहे. यात 10-20 गावचे लोक बाजारपेठ असल्यामुळे अंजनसिंगी मध्ये बाजारपेठ असल्यामुळे 10-20 गावचे लोक या आंदोलनात सहभागी होणार आहे. या आंदोलनाच्या निवेदन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. उद्याचा 1 दिवस बाकी आहे आणि परवा गाव भडकण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे. तरी गावकऱ्याच्या वतीने येत्या 4 तारखेला अंजनसिंगी बस स्थानक बंद काम व्हासाठी गाव बंद आंदोलन, रस्ता रोको आंदोलन आयोजित केलेले आहे.